हरिओम. आज बुधवार 19 ऑगस्ट 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की आपल्याला देवाची नड वाटते का? ऐकूया. एक मनुष्य प्रवासाला निघाला. त्याने बरोबर सर्व सामान घेतलं. तो पान तंबाखू खाणारा होता. त्याने तेही सर्व साहित्य बरोबर घेतलं होतं. गाडी सुरू झाल्यावर थोड्या वेळाने त्याने पानाचं साहित्य काढलं. तेव्हा त्याच्या लक्षात आलं, ध्यानात आलं की आपण चुन्याची डबी विसरलो. त्याने पुन्हा पुन्हा सामान हुडकलं. त्याला मोठी चुटपुट लागली. कुठे काही पडल्याचा आवाज झाला की त्याला वाटे चुन्याची डबीच पडली. कोणी त्याच्याशी बोललं की त्याला वाटे आपल्याला हा चुना हवा का म्हणून विचारेल. ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्या गोष्टीची आपल्याला नड लागते. ते नसेल तर हळहळ वाटते. तशी आपल्याला देवाची कधी नड लागली का? आपण आपल्या घरात सर्व वस्तू आपल्या म्हणतो. बायको, मुलं, घरातल्या इतर वस्तूंची आपल्याला हित्यंभूत माहिती असते. परंतु देवघरातला देव ज्याची आपण रोज पूजा करतो तो कधी आपलासा वाटलाय का? आपली जर स्थिती आहे तर आपल्याला देवाचं प्रेम कसं लागेल? देवाचं प्रेम लागायला हवं असेल तर जगताची आशा सोडली पाहिजे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते आणि म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. देवा वाचून आपलं नडतं असं वाटलं पाहिजे. ज्याचा आपण सहवास करतो त्याचंच आपल्याला प्रेम लागतं. ज्याचं प्रेम लागतं त्याचीच आपल्याला नड भासते. आपण पाहतोच की सहवासात किती प्रेम आहे. प्रवासात आपल्याला कोणी चांगला माणूस भेटला, त्याच्याशी आपण बोललो, बसलो की त्याचं प्रेम आपल्याला लागतं. तो त्याच्या स्टेशनवर उतरून जाताना आपण त्याला म्हणतो, तुमच्याबरोबर वेळ किती आनंदात गेला. तुम्ही आणखी बरोबर असतात तर बरं झालं असतं. थोड्याशा सहवासाने जर एवढं प्रेम उत्पन्न होतं तर मग भगवंताचा अखंड सहवास ठेवल्यावर त्याचं किती प्रेम मिळेल. म्हणून त्याच्या नामाचा सतत सहवास ठेवा. भगवंताच्या सहवासात राहायचं म्हणजे अहमपणा विसरून करता करविता तो आहे ही भावना दृढ झाली पाहिजे. होणारं कर्म त्याच्या कृपेने होत आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे. तुमची कळकळीची हाक ऐकून तो तुमच्यापाशी आनंदाने धावत येईल. नामाने काय होणार आहे असं मनात देखील आणू नका. नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नाम घेऊनच पहा. ज्याला नामाचं प्रेम आलं त्याने भगवंताला आपलंसं केलं यात शंकाच नाही. नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षु, मग साधक आणि मग पुढे सिद्ध होतो. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.